तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख 30 सप्टेंबर 2024. आज आपण आलोय अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे, अति पाऊस आहे, त्याचबरोबर सतत पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी या पिकाचे जे काही आपलं शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार खत व्यवस्थापन व त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन हे करता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकाचे नियोजन हे कशा पद्धतीने आपण समोर करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशीची उंची अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 4.5-5 फुटापर्यंत आहे. पण काही असे शेतकरी आहेत ज्यांना चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन करता आले नाही किंवा कपाशीवर कपाशी आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची वाढ झाली नाही आणि आज रोजी अति पाऊस असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन करता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकाचे खत व्यवस्थापन करताना आपल्याला आपल्या शेतामध्ये सर्वप्रथम झाड बघायचे आहे. आता हे झाड बघू शकता, या झाडाची उंची वाढलेली नाही. आता उंची नाही वाढली याचे महत्वाचे जे कारण आहे, सुरुवातीला हे झाड वाकलं होतं आणि वाकल्यानंतर जे फळफांदे आहेत बघू शकता, अशा प्रकारे एकदम जवळजवळ 2-2 बोटावर आपल्याला फळफांदे बघायला मिळतात. तर आता या पावसामुळे, हवेमुळे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी वाकली आहे, तर अशा शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन लवकर करणे गरजेचे आहे आणि खत देताना आपल्याला युरिया म्हणजे नत्र अधिक देणे गरजेचे आहे. आता बघू शकता, यामध्ये महत्वाचं जे आहे, कपाशीची वाढ का होत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची उंची कमी आहे किंवा आपण खत व्यवस्थापन लवकर केले नाही तर आपल्या शेतामध्ये वाढ होत नाही. आणि याला जे महत्वाचं आहे, जास्तीत जास्त पात्या लागल्या असतील, जास्तीत जास्त बोंड लागले असतील तर अशा ठिकाणी सुद्धा कपाशीची वाढ होत नाही. आपल्याला खालून फर्टिलायझर देणे गरजेचे आहे. आता बघू शकता, ही एकच सिमपुडी आहे. आता याच्यामध्ये जर आपण पात्या आणि बोंड मोजतो म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 आणि हे 20, म्हणजेच एकाच उपफांदीला 20 लागलेले आहेत. याला 10 असतील, परत याला 10-15 असतील. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं एक तात्पर्य आहे का, आता एवढ्या प्रमाणात जे झाड आहे याची 3.5-4 फूट हाईट आहे, पण याला जे पात्या आणि बोंड जे आहेत आपण बघू शकता, चारही बाजूनं या पण फांदीला आहेत, या पण फांदीला आहेत, या पण फांदीला आहेत, या पण फांदीला आहेत, इकडं या साईडनं या पण फांदीला आहेत. तर आता याला एवढं प्रमाण जर पात्या आणि बोंड लागले तर हे झाड वाढणार नाही. तर अशा ठिकाणी आपल्या शेतामध्ये खत व्यवस्थापन करताना 1 बॅग 10-26 आणि 2 बॅग युरिया आपल्याला द्यायचा आहे. आपली मग कोणतीही पद्धत असो, जर आपण अंतर कमी जरी लावलं असेल, कमी अंतरामध्ये एवढ्या प्रमाणात पात्या आणि बोंड लागत नाहीत. अंतर जास्त असेल तर अशा ठिकाणी पात्या आणि बोंड आपल्याला अधिक बघायला मिळतात. त्याचबरोबर नत्रयुक्त खत आपण दिले नसेल आणि जे काही शेड्यूल आपलं आहे त्या शेड्यूल प्रमाणे आपण खत आणि फवारणी व्यवस्थापन केले असेल तर आपल्या शेतामध्ये पात्या आणि बोंड हे जवळजवळ आपल्याला बघायला मिळतात. आता अजून महत्वाचा विषय आहे, हे जे अंतर आहे, आता हे 5चं अंतर आहे, यामध्ये जे सूर्यप्रकाश आहे हे चांगल्या प्रकारे मिळतो. जर आपण यामध्ये जे शेंडे आहेत ते अशा प्रकारे वाकून दिले तर जे झाडाची वाढ आहे ही डायरेक्ट पट्ट्यामध्ये जाणार नाही आणि लवकर पट्टा मिळणार नाही. महत्वाचं हेच नियोजन करायचंच आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर 5-7 एक असेल, 4-6 एक असेल आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना 15 ते 20 दिवस झाले खत व्यवस्थापन करता आले नाही, तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये खत व्यवस्थापन करताना कपाशीची वाढ होत नसेल, 2 फळफांद्यातलं जे अंतर आहे शेंड्याचं फक्त 1 किंवा 2 बोट येत असेल तर अशा ठिकाणी 1 बॅग 10-26 आणि 1 बॅग आपल्याला युरिया द्यायचा आहे. आपल्या शेतामध्ये जर पात्या कमी असतील, हे अंतर चांगल्या प्रकारे असेल तर अशा ठिकाणी आपल्याला युरिया द्यायचा नाही. मित्रांनो, अजून महत्वाचा विषय, जर आपल्या शेतामध्ये कपाशी पिकाचे पानं लाल पडले असेल किंवा पिवळे पडले असेल तर अशा ठिकाणी, अशा ओलीमध्ये जर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे ओल असेल, पाऊस चालू असेल तर खत देत असताना डायरेक्ट पट्ट्यामध्ये आपल्याला खत फेकून द्यायचं आहे. आणि खत फेकून देताना 1 बॅग 10-26 आणि 25 किलो मॅग्नेशियम आपल्याला त्या खतामध्ये मिक्स करून खत व्यवस्थापन करायचं आहे. एक पट्टा आड करून आपण खत व्यवस्थापन पेरणीद्वारे देऊ शकता किंवा जास्त ओल असेल किंवा पेरणीचे आऊत चालत नसेल तर अशा ठिकाणी डायरेक्ट सेंटरला आपण फेकून देऊ शकता. आता झाडाची जी उंची आहे हे 3.5-4 फुटापर्यंत झालेली आहे. तेवढ्याच प्रमाणाचे जे हे असतात, मुळं असतात, हे साईडला वाढतात. त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जे आहे हे बुडाखाली खत देतात, तर बुडाखाली खत नाही द्यायचं, आपल्याला डायरेक्ट सेंटरमध्ये खत द्यायचं आहे. याचबरोबर फवारणी व्यवस्थापन करताना जर आपल्या शेतामध्ये महत्वाचा विषय आहे, 40-50 जर बोंड असतील तर अशा ठिकाणी ब्ल्यू कॉपर आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचा 15 ते 20 लिटर पंपसाठी. यासोबत जर आपल्या शेतामध्ये काळे डॉट पडत असतील, आता बघू शकता हे अशा प्रकारे काळे डॉट येतात जास्त पाणी असल्यामुळे, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेप्टोसायक्लिन हे 3 ग्रॅम घ्यायचं आहे.
यासोबत आळीसाठी आपल्याला ऍसिपेट 75% 30 ग्रॅम घ्यायचा आहे. आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल, आता पाऊस खूप झाला, व्हाईट फ्लाय नाही आहे, आणि जर आपल्याकडे व्हाईट फ्लाय असेल तर ॲसिटामास्पाईट हे 10 ग्रॅम घेऊ शकता. आणि यासोबत इमिडाक्लोरोपिड 17.8% हे 10 ml घ्यायचं आहे. मागच्या फवारणीमध्ये आपण इमिडाक्लोरोपिड घेतलं असलं तर त्याऐवजी 1 म्हणजे त्यामध्ये थायमेक्टोझॉन कंटेंट हा 10 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी, आणि सगळ्यात शेवटी 100 ग्रॅम युरिया टाकून पंपमध्ये आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये अजून महत्त्वाचा जो विषय आहे, आपल्याला भारी भारीचे जे औषधी आहेत, जसं की आपण बोंडअळीसाठी वगैरे मारत आहे, तर अशा कुठल्याही प्रकारची औषधी आपल्याला मारण्याची गरज नाही. आपण जर या पद्धतीने शेड्यूल प्रमाणे फवारणी व्यवस्थापन केलं तर आपल्या शेतामध्ये आळी येणार नाही. सुरुवातीला जी आळी येते नॉन बीटीवर येते, नंतर जी आळी येते 90 दिवसानंतर ही बीटी कपाशीवर आपल्याला बघायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कपाशी या पिकाचे खत व्यवस्थापन व त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आणि अजून महत्त्वाचा विषय, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची वाढ होत नाही, तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 1 बॅग 10-26-26 आणि 2 बॅग युरिया, जर आपल्या शेतामध्ये शेंड्याला फुल आले असेल तर अशा शेतकऱ्यांनी युरियाचे प्रमाण अधिक द्यायचे. अन्यथा आजपर्यंत आपण 1ही किलो युरिया टाकलेला नाही, आणि कपाशीची वाढ होत नसेल तरच आपल्याला युरिया घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबच्या. नमस्कार.